संत एकनाथ महाराजांनी प्रयागचे तीर्थ रामेश्वराला अभिषेक करण्यासाठी देण्याऐवजी वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाला त्यांनी पाणी पाजलं. अशी अनेक उदाहरणं आपण संतांची देऊ शकतो. तर त्यांनी काय केलं तर त्या दुःखी जीवाला सुखी करण्याचं कार्य या ठिकाणी संतांनी केलेलं आहे. बस सेवा दे आखरी कबीर महाराज मुलगा कमालला म्हणतात, कबीर कहे कमाल को दो बातें लिखले, गरीबों पर दया कर और भूखे को रोटी दे. संतांची ओळख या कर्मातून केली जाते. तसेच ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा लिहितात, मंदिरी नाक दाबून बसावे त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे. म्हणजे मंदिरामध्ये ध्यान लावून बसण्यापेक्षा मार्गीचे काटे उचलण्यामध्ये जे पुण्य आहे ते पुण्य कशातही नाही, असं महाराज त्या ठिकाणी म्हणत आहेत. दीन दुःखितासी पाणी पाजावे हे श्रेष्ठ तीर्थ तीर्थाहुनी. दीन दुःखितांना जर आपण पाणी पाजत असू तर तीर्थाला आपण गेलो नाही तरी चालेल, ते तीर्थाहुनी श्रेष्ठ असे तीर्थ आहे, असं वंदनीय महाराज या ठिकाणी सांगतात. दीन दुःखितांची सेवा ही श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया. वंदनीय महाराज सुद्धा म्हणतात, सच काम किया जग में जिसने, म्हणजे सर्व ज्यांनी खरं कार्य केलेलं आहे, खरं काम केलेलं आहे, त्यांनी देवाचं नाव घेतलं नाही घेतलं तरी चालेल. म्हणजे वंदनीय महाराज असं म्हणत आहेत का की देवाचं नाव घेऊ नका? नाही. वंदनीय महाराज काय म्हणतात, चांगलं काम जर तो व्यक्ती करत असेल तर त्यांनी देवाचं नाव घ्यायला तर पाहिजेच, घेतलं किंवा नाही घेतलं तरी चालेल, असं महाराज म्हणतात. तर अशा प्रकारे वंदनीय महाराजांची अनेक उदाहरणं आपण अनेक ओव्या या ठिकाणी ग्रामगीतेमधल्या सुद्धा आलेल्या आहेत. अनेक भजनं सुद्धा सेवेवरची आहेत. सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही न किया है, सुंदर दिखता है तो क्या है. असे या प्रकारे या भजनामधून सुद्धा महाराजांनी सांगितलं की एखादा व्यक्ती खूप सुंदर असेल, दिसायला चांगला असेल, श्रीमंत असेल, पैशावाला असेल, परंतु तो सेवा करत नसेल तर त्या सुंदरतेला किंवा त्या पैशाला किंवा त्या संपत्तीला काहीही अर्थ राहणार नाही. आपण बरेच जण पाहतो, त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे, भरपूर पैसा आहे, परंतु देण्याची त्यांच्यामध्ये दानत नाही आहे. असे अनेक उदाहरणं आपण समाजामध्ये पाहत असतो. म्हणजे देण्यासाठी सुद्धा मोठं मन लागते, आपण असं म्हणू शकतो. आणि त्या ठिकाणी निष्काम भावनेने जर आपण कार्य करत असू तर आपल्याला मदत सुद्धा मिळते. वंदनीय महाराज सुद्धा म्हणतात, सेवा तिचे नाव आज्ञेचे पालन, न पाहावे मागे पुढे हो का शरीराचे तुकडे. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज गाथेमध्ये म्हणतात की सेवा तिचे नाव आज्ञेचे पालन, न पाहावे मागे पुढे हो का शरीराचे तुकडे. स्वतःचा मुलगा जर संकटामध्ये असेल त्यावेळेस जशी आई आपल्या मुलासाठी धावून जाते, तसेच कोणी दीन दुःखी जर आपल्याला दिसत असतील तर आपण आपलं अंतःकरण ते पाहून द्रवल्या गेलं पाहिजे. बहिणाबाई चौधरी सुद्धा म्हणतात, दुसऱ्याचे दुःखी शिने ज्याचे चित्त तोची एक संत ओळखावा. तुकडोजी महाराज सुद्धा दाखला देतात या ठिकाणी की आपण आपणाशी नसू, जगू समूहासाठी. आपण आपल्यासाठी न जगता समूहासाठी म्हणजे समाजासाठी जगलं पाहिजे, इतरांसाठी जगलं पाहिजे, असं वंदनीय महाराज सुद्धा सांगतात. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा वर्क इज वर्शिप सांगितलेले आहे, कर्म हीच पूजा सांगितलेली आहे. आणि हे कर्म ही पूजा सांगितली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दलितांची सेवा केली, मुलींना शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अनेक महापुरुष असतील, यांनी दलितांची सेवा केली आणि ती निष्काम भावनेने सेवा केली. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा अनेक निष्काम भावनेने ते कार्य केलेलं आहे. आई वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा करणे हे सुद्धा एक श्रेष्ठ काम आहे. कारण त्यांचे जे आपल्यावर उपकार आहे, त्यांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला शिकवले, लहानाचे मोठे केले, त्यांचे खूप उपकार आपल्यावर आहेत, ते आपण फेडू शकत नाही. काही आई बाबा वृद्धाश्रमात आहेत, मोठं दुःख वाटते ज्यावेळेस आपण बघतो की वृद्धाश्रमामध्ये म्हातारी आईला पाहतो, त्यावेळेस आपल्याला खूप दुःख होते, आपलं मन हेलावून जाते की ही काय परिस्थिती असेल, यांनी काय असं त्यांच्या जीवनामध्ये पाप केलं असेल की त्यांना या वृद्धाश्रमामध्ये येऊन राहावं लागतं. एका विचारवंतानेच म्हटलेलं आहे की जर
एखादा देश संस्कारित आहे की नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठेही जाऊ नका, फक्त त्या देशामध्ये किती वृद्धाश्रम आहेत हे तुम्ही पहा. जिथे जास्त वृद्धाश्रम असतील तो देश संस्कारित नाही असे आपण म्हणू शकतो, असं त्या विचारवंतानं सांगितलेलं आहे. त्या विचारवंताचं नाव माहिती नाही, पण त्यांनी सांगितलेलं हे वाक्य मला चांगलं लक्षात आहे की एखादा देश संस्कारित आहे की नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या देशामध्ये किती वृद्धाश्रम आहेत हे पहा. जर तिथे वृद्धाश्रम जास्त दिसत असेल तर ते समजायचं की हा देश संस्कारित नाही. अशा प्रकारे आपण आपल्या आईवडिलांची सेवा करायला पाहिजे. मुले शिकले, नोकरी लागली, पण आईबाबांची सेवा करीत नाहीत. एक उदाहरण मला आठवते, रामकृष्ण मठामध्ये स्वामीजींनी सांगितलेलं उदाहरण आहे की आणि एक सत्य घटना घडलेली आहे. श्रीमद स्वामी अनंतानंदजी महाराज आहेत, त्यांनीच ही गोष्ट सांगितलेली आहे त्यांच्या प्रवचनामध्ये की एका ठिकाणी एक व्यक्ती होता. त्याने तो विदेशामध्ये राहायचा. त्याचे वडील मरण पावले होते. त्याची आई इकडे राहत होती, आपल्याच भारतामध्ये राहत होती. आणि तो तिच्या आईला विदेशात नेतो असे सांगण्यासाठी तो आला, घरी आला. त्यांनी सांगितलं की आई आपल्याला आता मी तुला माझ्याकडे विदेशामध्ये घेऊन जात आहे, तू इथे एकटीच राहू नको, मी तुला तिथे घेऊन जाईल, आपण खूप चांगले सर्व सोबत राहू. तिच्या आईला आनंद झाला त्याच्या की आपला मुलगा आपल्याला विदेशामध्ये घेऊन जात आहे, त्याच्याजवळ राहायला घेऊन जात आहे, आता आपल्याला एकटं इथे घरामध्ये राहायचं काम नाही. तिच्या आईला खूप आनंद झाला. आणि त्यावेळेस मग त्यांनी त्याच्या आईला सांगितलं की आई आपलं हे जे घर आहे ते आपण आता इथून विकून जाऊ आणि ते पैसे सर्व घेऊन आपण त्या ठिकाणी विदेशामध्ये जाऊ, इथे आपलं आता काहीही राहिलेलं नाही. त्याची आई म्हणे ठीक आहे, आपण हे घरदार विकू, असंही पण आपण तिकडे गेल्यानंतर हे इथे कोण राहणार, हे कोण सांभाळणार. म्हणून काय केलं, त्या मुलाने त्याच्या आईची सह्या वगैरे घेतल्या, ते सर्व त्याच्या नावावर केलं, सर्व विकून पैसा हाती घेतला. मग त्याच्या आईने विचारलं बाळा काय केलं. काही नाही आई, मी सर्व आपलं जे घर वगैरे आहे ते विकलं, त्याचे पैसे आले, आता आपण विदेशामध्ये जाणार आहे, मी आपले व्हिसा पासपोर्ट सुद्धा काढलेला आहे, मग आपलं तिकीटचं सुद्धा रिझर्वेशन झालेलं आहे, असं त्याच्या आईला सांगितलं. आणि मग त्याच्या आईने तयारी केली, बॅग भरल्या. त्यानंतर त्या ठिकाणी तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो आई चला आता आपलं रिझर्वेशन सुद्धा झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तिच्या आईला खूप आनंद झाला, चला आता आपल्या एवढ्या वर्षानंतर आपल्या मुलासोबत आपल्याला आता इथून पुढे नेहमीसाठी राहायला मिळेल. परंतु मग काय झालं की टॅक्सीमध्ये बसून ते विमानतळावर गेले. तो मुलगा, त्याची पत्नी, मुलं आणि ही आई, म्हातारी आई होती, ती सुद्धा त्यांच्यासोबत रिक्षामध्ये बसून विमानतळावर एअरपोर्टवर गेली. आणि त्या ठिकाणी त्याच्या मुलाने तिला त्या प्लॅटफॉर्मवर बसवलं. आई मी तिकीट कन्फर्म झाली की नाही ते बघून येतो आणि प्लेन किती वाजता जाणार आहे हे सुद्धा पाहून येतो, तू इथेच बस, मी 10 मिनिटात येतो, असं सांगून तो मुलगा तिथून गेला. आणि तिथून गेल्यानंतर 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, 6 तास झाले, रात्र झाली. त्या विमानतळावर कुणीही चिटपाखरू सुद्धा त्या विमानतळावर नव्हतं. आणि त्या ठिकाणी सर्व विमान गेल्यानंतर त्या ठिकाणी कुणीही नसतं. त्यावेळेस तिथे सफाई कामगार सफाई करण्यासाठी आले, तर बघतात तर काहीतरी एक म्हातारी आजी त्या प्लॅटफॉर्मवरील बेंचवर बसलेली आहे. आणि ते सफाई कामगार तिथे आले आणि विचारलं आजी तुम्ही इथे का बसले आहात. तर त्यावेळेस ती आजी म्हणाली की माझा मुलगा विमान किती वाजता आहे ते पाहण्यासाठी गेलेला आहे आणि त्याची वाट पाहत मी इथे बसलेली आहे. तर त्यांनी विचारलं की आजी तुम्हाला कुठे जायचं आहे. तर त्या आजीने सांगितलं की माझ्या मुलासोबत मला या देशामध्ये जायचं आहे आणि विमान आता येणारच आहे, माझा मुलगा ते पाहण्यासाठी गेलेला आहे आणि मला घ्यायला तो येणार आहे. तर तसं सांगितल्यावर ते सफाई कामगार म्हणाले आजी तुम्ही जे सांगत आहात ते विमान 4 तासापूर्वीच निघून गेलेलं आहे. आणि ते 4 तासापूर्वीच ते विमान निघून गेलेलं आहे हे ऐकल्यानंतर त्या मुलाच्या आईच्या पायाखालची जमीन हलली, जमीनच घसरली, सरकली. म्हणजे त्यावेळेस त्या म्हाताऱ्या आजीवर काय
बितलं असेल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही, की म्हणजे तो मुलगा सर्व तिची प्रॉपर्टी विकटाक करून सर्व पैसा आपल्या हाती घेऊन त्या आईला त्या विमानतळावर सोडूनच तसाच तो विदेशात निघून गेला. तरी सुद्धा त्या आजीला विश्वास बसत नव्हता की नाही, माझा मुलगा असं करणार नाही म्हणे, कारण त्याच्यावर मी संस्कार लहानपणापासून दिलेले आहेत. आणि ते मग सफाई कामगार तिला सांगत होती की आजीबाई, आम्ही खोटं बोलत नाही आहे, तुमचं विमान 4 तासाआधीच निघून गेलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे मग ती आजी ढसाढसा रडू लागली की त्या आईने त्यावेळेस काय विचार करावा की आपण आपल्या मुलाला जन्म दिला, हेच दिवस पाहण्यासाठी आपल्याला जन्म दिला का, आपण त्या आपल्या मुलाला जन्म दिला का. म्हणजेच त्या आजीला जिवंत राहावंसं वाटत नव्हतं, कारण तिच्या पुढे हे दिवस येतील हे तिने विचार सुद्धा केला नव्हता. आणि त्यासाठीच म्हणून मग हे उदाहरण कशासाठी सांगितलं, तर मुलांवर जर संस्कार नसतील तर हे अशा प्रकारची मुलं निघू शकतात. आणि जर आपल्यामध्ये जर संस्कार असतील तर मुळीच असं आपल्यासोबत घडणार नाही. तर त्यासाठी काय पाहिजे, तर मुला मुलींवर संस्कार करणे गरजेचे आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटील समाजी शेकडो महापुरुष. म्हणजे हे जे आजचे, आणि दुसरी एक ओवी वंदनीय महाराज मुलांसाठीच म्हणतात की आजचे सान सान बाल उद्याचे तरुण कार्यकर्ते होणार, देशाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी. म्हणजे आजचे सान बाल जे आहेत, आजचे लहान लहान जे बालक आहेत, ते उद्याचे तरुण कार्यकर्ते होणार आहेत आणि आपल्या देशाचा पांग फेडणार आहेत. आणि त्या आजच्या लहान मुलांना योग्य संस्कार जर आपण दिले नाही, योग्य वळण जर दिलं नाही, तर ती पिढी पुढे भरकटत जाईल आणि ती कुठे जाईल किंवा ती कोणत्या थराला जाईल हे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून चांगले संस्काराचं बीजारोपण मुलांमध्ये होणं गरजेचं आहे. आणि मला सांगण्यासाठी खूप अभिमान वाटतो की आमचे मार्गदर्शक आदरणीय वेरुळकर गुरुजी यांच्या माध्यमातून, यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये 150च्या वर 150च्या वर बालसंस्कार शिबिर मे आणि जून महिन्यामध्ये, या 2 महिन्यामध्ये बालसंस्कार शिबिर चालतात. आणि मला कमेंटमध्ये सांगाल बरं, कारण मला वेळ या ठिकाणी दिसत नाही आहे, किती वेळ बाकी आहे ते. मला कमेंटमध्ये जर तुम्ही सांगितलं तर मी थोडं आटोपत घेण्याचा प्रयत्न करेल. आणि आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचं 150 ते 200 ठिकाणी बालसंस्कार शिबिरं चालतात. आपण जर त्या शिबिरामध्ये जर कधी जाऊन जर बघितलं तर त्या ठिकाणी अत्यंत शिस्तीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने सर्व शिबिरं चालतात. आणि आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचा एकच शुद्ध हेतू, अंतःकरणाने एकच हेतू होता की आपल्या या समाजातील जे लहान मुलं आहेत ती योग्य सुसंस्कारित पिढी घडावी, त्यांच्यामध्ये योग्य संस्काराचं बीजारोपण व्हावं. आणि योग्य बीजारोपण जर झालं तर ही आजची पिढी जी आहे ती उद्या आपल्या पूर्ण देशाचा आधारस्तंभ आहे. आणि त्यामुळे ही पिढी भरकटता कामा नये. आणि त्यामुळेच गुरुजींनी ते हेरलं आणि त्या ठिकाणी आज 150च्या वर बालसंस्कार शिबिरं चालतात. आदरणीय वेरुळकर गुरुजी यांचा निष्काम भावनेने हे सर्व कार्य गुरुजींनी सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे बालसंस्कार शिबिरांसोबतच अनेक चांगले आता बालसंस्कार शिबिरातीलच अनेक जे मुलं होते ते आता बालसंस्कार शिबिरामध्ये शिक्षक म्हणून आहेत. असे अनेक प्रकारचे शिक्षक गुरुजींच्या या बालसंस्कार शिबिरातून झालेले आहेत. अनेक चांगल्या पदावर सुद्धा ते मुलं आहेत. आणि ते कशामुळे, तर गुरुजींनी सुरू केलेल्या बालसंस्कार शिबिरामधून जे धडे दिले. मला सुद्धा लहान असताना ऋषी घुसरकर महाराजांच्या सामदा काशीपूर येथे मी 1 वर्ष शिबिराला गेलो होतो. तर त्या ठिकाणी ते मुळातच संस्कार असल्यामुळे, संस्कार जर असतील तर निश्चितच योग्य पिढी निर्माण होईल. आणि अशा प्रकारे गुरुजींनी जे कार्य सुरू केलेलं आहे ते निष्काम भावनेने कार्य सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे कीर्तन प्रशिक्षण वर्ग सुद्धा चालतात. या कीर्तन प्रशिक्षण वर्गामध्ये सुद्धा अनेक कीर्तनकार तयार झालेले आहेत. युवा कीर्तनकार, युवती कीर्तनकार सुद्धा
तयार झालेले आहेत आणि हे गुरुजींनी सुरू केलेल्या प्रशिक्षण वर्गाचं कीर्तन प्रशिक्षण वर्गाचं फलित आहे. गुरुजींनी हे सर्व कशासाठी केलं तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे सुद्धा चालत राहावा, आपले हे कार्य अखंडितपणे चालत राहावं आणि त्या उदात्त हेतूने, त्या निर्मळ भावनेने गुरुजींनी हे कार्य सुरू केलेलं आहे. नकोच उच्च शिक्षण हे तो गेले मागील युगी लपून, व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. वा वा संभाजी दादा, खूप छान ओवी आपण टाकलेली आहे, अत्यंत मार्मिक अशी ओवी आपण सांगितलेली आहे, धन्यवाद. तर बरोबर आहे, नको उच्च शिक्षण म्हणजे फक्त उच्च शिक्षणच नाही तर हे तर मागच्या युगी लपून गेले, पण कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा तयार व्हावा यासाठी वंदनीय महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजींच्या कीर्तन प्रशिक्षण वर्गातून अनेक कीर्तनकार तयार झालेले आहेत. गोपाल गायकवाड दादा असतील, संकेत दादा काळे असतील, पियुष यावले दादा आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, अनेक युवती आहेत, क्रांती काळेताई असतील, त्यानंतर आमलेताई आहेत, अशा अनेक कीर्तनकार या ठिकाणी तयार झालेले आहेत. जयगुरु पंकजपाल दादा. आणि अशा अनेक प्रकारे आता पंकजपाल दादा सुद्धा खूप चांगलं कार्य करत आहेत, त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि अशा प्रकारे वेरूळकर गुरुजींच्या मार्फत तयार झालेले अनेक युवा पिढीतील कीर्तनकार जे आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत, निष्काम भावनेने काम करत आहेत, त्यांचं सर्वांचं अभिनंदन आहे. आणि गुरुजींचा हा जो हेतू सफल होत आहे, त्यामुळे गुरुजींना जो आत्मिक समाधान जे गुरुजींना मिळत आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्याचसाठी हे जे कार्य आहे त्यामध्ये सर्वजण हातभार लावत आहेत. मागील वर्षी गुरुजींच्याच प्रेरणेने आमच्या संत मोजरकर महाराज संस्थान मोझर इजारा या ठिकाणी बालसंस्कार शिबिर सुरू झालेलं आहे. आणि मागील वर्षी पहिलंच वर्ष असताना फक्त गावातील मुलांना आम्ही फिरून सांगितलं की अशा प्रकारचं बालसंस्कार शिबिर आपल्याला आपल्या गावामध्ये सुरू होणार आहे. तर 70 ते 80 लहान मुलामुलींनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि अत्यंत उत्कृष्टपणे ते शिबिर मागील वर्षी 10 दिवसाचं शिबिर आमच्या तिथे मोझरला संपन्न झालेलं आहे. गोपाल गायकवाड महाराज आणि हरिओम गावंडे नांदुरा यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मुलांना त्या ठिकाणी अनेक प्रकारचं प्रबोधन केलं. त्यांना लाठीकाठी असेल, त्यानंतर कराटे असतील, योगासन असतील, असे अनेक प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं. आणि हे जे आहे तर हे अत्यंत आवश्यक आहे, आजच्या पिढीकरता आवश्यक आहे, कारण हे उद्याचं आपलं भवितव्य या लहान पिढीवर अवलंबून आहे. त्यानंतर निष्काम भावनेनं कार्य केल्यामुळे गावामध्ये बदल घडून येऊ शकतात. हे आपण एका उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो. आमचे पंकजपाल महाराज जे आहेत, पंकजपाल महाराजांनी 2 वर्ष आधी वामनवाडी नावाचं एक गाव दत्तक घेतलं. त्या वामनवाडी गावाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की वामनवाडी हे गाव पुसद तालुक्यामधील आहे. आणि त्या पुसद तालुक्यामध्ये असणारं जे वामनवाडी गाव आहे ते पुसदच्या नकाशाच्या बाहेर गेलेलं होतं असं म्हणण्यास हरकत नाही, कारण वामनवाडी हे गाव दऱ्याखोऱ्यांच्या मध्यभागी वसलेलं हे गाव आहे. 25 ते 30 कुटुंबाचं ते गाव आहे. आणि त्या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ते लोक राहत होते. पंकजपाल महाराजांचं गाव रुईगोस्ता हे त्या गावावरून 5 ते 7 किलोमीटर ते गाव आहे महाराजांच्या गावापासून. वामनवाडी हे गाव महाराजांच्या रुईगोस्ता या गावापासून 5 ते 7 किलोमीटर आहे. महाराजांचं रोजचं जाण्या येण्याचा तो रस्ता आहे. महाराजांनी बघितलं की हे गाव तर सर्व दृष्टीने मागासलेलं आहे. लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आहे. जे आपण समाजामध्ये पाहतो त्या गोष्टीपासून कोसो दूर, मैलो दूर हे लोक या गावातील आहेत. आणि मग पंकजपाल महाराजांनी त्यांचे समाजकार्य महाविद्यालयातील काही मित्र आणि आमचे मामा प्राध्यापक धनंजय कोठाळे, त्याच कॉलेजच्या प्राध्यापिका स्वातीताई वाठ मॅडम, त्यानंतर पंकजपाल महाराजांचे सहकारी जे विद्यार्थी तिथले जे कॉलेजचे सहकारी मित्र आहेत, त्यांनी सेवा फाउंडेशन नावाचं एक संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेमार्फत आज अत्यंत चांगलं कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आज आपण जर त्या गावामध्ये जाऊन बघितलं, आदरणीय गुरुजी मागील वर्षी त्या ठिकाणी वामनवाडी या ठिकाणी आदरणीय वेरूळकर गुरुजी येऊन गेले. गुरुजींनी सुद्धा ते गाव बघितलेलं आहे.
मागील वर्षी त्या सेवा फाउंडेशन मार्फत आणखी एक उपक्रम राबविला जातो, मायमाऊली पुरस्कार दिला जातो. तर त्या मायमाऊली पुरस्कार मागील वर्षी गुरुजींच्या हस्ते विवेक कुरुमकार महाराज यांना देण्यात आलेला होता. त्या ठिकाणी त्यावेळेस गुरुजी त्या गावात आलेले होते आणि अशा प्रकारे पंकजपाल महाराजांनी ते गाव आज रोजी त्या गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. त्या गावातील लोक स्वावलंबी झालेले आहेत. त्या ठिकाणी महाराजांनी पंकजपाल महाराजांनी सत्यपाल महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी आणलेलं होतं. पण सत्यपाल महाराजांनी सुद्धा त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि त्यांची सर्व सेवा फाउंडेशनची टीम अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कार्य करत आहे. पंकजपाल महाराज पुसदमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. प्रबोधनाचं सुद्धा अत्यंत चांगलं कार्य करत आहेत. सत्यपाल महाराजांचे परम शिष्य ते आहेत आणि सत्यपाल महाराजांचा सप्तखंजरी वादनाचं जे त्यांच्यामध्ये जो कलागुण आहे त्या कलागुणाच्या माध्यमातून पंकजपाल महाराज आपलं कार्य करत आहेत आणि त्यांच्या उत्पन्नामधून येणारा जास्तीत जास्त पैसा पंकजपाल महाराज या सेवा कार्यामध्ये खर्च करतात हे सांगण्यास मला अभिमान वाटतो. कारण सेवा म्हणजे पैसा तर कमावू शकतो माणूस, परंतु पैसा कमावल्यानंतर तो दान देण्याचा किंवा त्यामधून सेवा करण्याचा भाव त्यांच्यामध्ये असला पाहिजे. नाहीतर ते आपण जे कमावलेला पैसा आहे तो व्यर्थ जाऊ शकतो. परंतु पंकजपाल महाराजांनी दाखवून दिलेलं आहे आपल्याला की निष्काम कर्मयोगाने आपण कोणतेही काम केलं पाहिजे. आणि आज रोजी त्या गावामध्ये असं आहे वामनवाडी या ठिकाणी की महाराज म्हणतील ती पूर्व दिशा, अशा प्रकारे ते लोक काम करत आहेत. तसंच उदाहरण महाराजांच्या गावामध्ये सुद्धा आहे. महाराजांचं रुईगोस्ता गाव जे आहे त्या रुईगोस्त्याला महाराजांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये महाराजांनी त्यांचं बालपण त्या ठिकाणी घालवलेलं आहे आणि महाराजांनी आज रोजी त्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की महाराजांनी सांगितलं की ते काम होणारच. अशा प्रकारे पंकजपाल महाराजांचं सुद्धा कार्य सुरू आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील आणि या संस्कारामधूनच हे सर्व घडलेलं आहे. वंदनीय महाराज बालसंस्कार शिबिरातूनच, वंदनीय महाराजांच्या बालसंस्कारातूनच आणि वेरुळकर गुरुजींनी सुरू केलेल्या बालसंस्कार वर्गातूनच हे पंकजपाल महाराज असतील हे सर्व तयार झालेले आहेत. त्यामुळे निष्काम कर्मयोग कशा प्रकारे असावा हे आपल्या अनेक उदाहरणावरून आपण सांगू शकतो. त्याकरिता सत्संग करणे, शिबिरातला जाणे, प्रवचन कीर्तनामध्ये आपल्या मुलामुलींना घेऊन जाणे, हे सर्व जर आपण करू तर आपली लहान पिढी ही अत्यंत चांगल्या प्रकारे घडू शकेल. संगती ही चांगली असावी, नाहीतर मुलगा मुलगी वाईट मार्गाला लागतील, व्यसनी देखील बनतील. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे वाईट बदल झालेले. निर्व्यसनी जीवन जगायला पाहिजे. त्यानंतर सध्या टीव्ही, चित्रपट, मोबाईल या माध्यमातून काही वाईट बाबींचा संस्कार होत आहे व युवा पिढी बिघडत आहे. तेव्हा वेळीच युवा पिढीला सावध करायला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जो सत्याविने शब्द न बोले, सहजही कोणाशी मित्रा कर मैत्री त्याशी. अशा प्रकारे आपण चांगल्या मित्राची संगत धरायला पाहिजे आणि त्या चांगल्या मित्राच्या संगतीमुळे आपल्या जीवनामध्ये सुद्धा बदल होतो आणि आपण चांगला असल्यामुळे आपल्या सोबतचा असणारा मित्र सुद्धा चांगल्या मार्गावर राहू शकतो. वंदनीय महाराज श्लोकामध्ये म्हणतात, उद्योगशाली, धैर्यशाली, कार्यशाली होऊ दे, तत्वावलंबी, देवलंबी, स्वावलंबी होऊ दे. हो आळसाचे वैरीही हे जीव अमुच्या जीवना, जगदीश्वरा या भारती हो सामुदायिक प्रार्थना. वंदनीय महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की उद्योगशाली, धैर्यशाली, कार्यशाली अशी पिढी तयार झाली पाहिजे. तत्वावलंबी, देवलंबी, स्वावलंबी अशी ही पिढी निर्माण झाली पाहिजे आणि त्यामधूनच आणि हे सर्व सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून आपण करू शकतो. वंदनीय महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वंदनीय महाराजांनी आपल्याला ध्यान प्रार्थनेच्या माध्यमातून तो संस्कार कशा प्रकारे आपल्यामध्ये रुजवावा हे आपल्याला सांगितलेलं आहे. अनेक प्रार्थना मंडळ सुद्धा चालतात आणि त्या माध्यमातून अनेक गावाचा विकास सुद्धा झालेला आहे. प्रार्थना मंडळ आहेत, ग्राम संरक्षण दल असेल. याचबरोबर आपल्या जवळच्याच या काही वर्षातीलच उदाहरण म्हणजे कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांचं तर एवढं महान कार्य आहे की त्यांचं कार्य आपण
निश्चितच आपल्याला ते प्रेरणादायी आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत त्यांचा सर्वात जास्त काळ तुकारामदादांनी घालवलेला आहे. वेरूळकर गुरुजी असतील, घुसरकर महाराज असतील, यांनी सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अतिशय निकटचे संबंध वेरूळकर गुरुजींचे असतील, घुसरकर महाराज असतील, तुकारामदादा गीताचार्य असतील, नारखेडे दादा असतील, असे अनेक एक निष्काम भावनेने कर्म करणारे सहकारी वंदनीय महाराजांसोबत होते. आणि आपलं परम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत राहिलेले आचार्य वेरूळकर गुरुजी असतील, ऋषी घुसरकर महाराज असतील, नारखेडे दादा असतील, यांचा आपल्याला सहवास बरेचदा लाभलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक चांगली संधी आहे. आजही आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळते. आणि आज जे मी हे प्रवचन करत आहे ते आचार्य वेरूळकर गुरुजी यांचीच प्रेरणा आहे. गुरुजी यावर्षी मोझरला, आमच्या इथे मोझर इजारा इथे मोझरकर महाराजांचा पुण्यतिथीनिमित्त भागवत सप्ताह असतो. त्यावेळेस पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला गुरुजी आले होते आणि गुरुजींनी आवर्जून सांगितलं की विवेक, तू प्रवचन करू शकतो, तू अभ्यास कर, वाचन कर. आणि त्या गुरुजींजवळूनच प्रेरणा घेऊन आज सुंदर असं आणि अशा प्रकारे प्रवचन करण्याचा चांगला योग या ठिकाणी गुरुजींमुळेच आलेला आहे. आणि मी खरोखरच गुरुजींचा आभारी आहे की आपल्या प्रेरणेमुळे आज मी या ठिकाणी थोडा वेळ बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. बऱ्याचशा चुका झाल्या, माझ्या लक्षात सुद्धा आलेलं आहे की बऱ्याचशा चुका बोलण्यातून झाल्या असतील, परंतु गुरुजींचा आशीर्वाद आणि गुरुजींची प्रेरणा. गुरुजींना काल फोन केला, गुरुजींनी सांगितलं की प्रवचन कर, तुझं प्रवचन चांगलं होईल. आज सकाळी गुरुजींसोबत बोलणं झालं. तर अशा प्रकारे गुरुजींची सदैव प्रेरणा आमच्या पाठीशी आहे. आणि संत मोझरकर महाराज यांची सुद्धा कृपा आशीर्वाद आहेच. त्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलो हे माझं मी परम भाग्य समजतो. आणि त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचं काम आमच्या या नवीन पिढीमधून ज्ञानराज दादा असतील, आमचे मोठे बंधू, त्यानंतर आमचे मोठे बाबा आहेत पुरुषोत्तम बैसकार, हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत मोझरकर महाराज यांचे कार्य पुढे नेण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. कारण सोशल मीडियाचा आजकाल भरपूर वापर या ठिकाणी आपण होत आहे, आपल्याला असं दिसून येत आहे. आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ते अनेक प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम आमचे मोठे वडील करत आहेत. त्याचप्रमाणे माझे वडील निवृत्तीनाथ बैसकार हे सुद्धा प्रवचन गुरुजींच्याच प्रेरणेने आणि घुसरकर महाराजांच्या प्रेरणेने ते सुद्धा प्रवचन करतात. आणि त्यांच्या सुद्धा मार्गदर्शन मला मिळाले आणि त्यामुळे मी आज हे आपल्यासमोर बोलू शकत आहे. आणि वंदनीय महाराज सुद्धा म्हणतात की उद्योगी जन सर्व पुजारी, पूजा तयाची इमानदारी, त्यांना सेवेचं फुलं मी वाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं. आणि आपलं गावच मंदिर आहे. आणि उद्योगी लोक जे आहेत तेच आपले पुजारी आहेत आणि त्यांची इमानदारीने सेवा करणे हेच त्यांची पूजा आहे. आणि त्यांना सेवेचं फुलं मी वाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं. आणि अशा प्रकारे वंदनीय महाराजांनी आपल्याला सांगितलं की आपलं गावच आपण स्वर्ग बनवू शकतो. अशा प्रकारचं सर्व कार्य आपण निष्काम भावनेने करू शकतो. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सेवा नसावी वरवर दांभिक, आत एक बाहेर एक, सेवा नसावी कृत्रिम सुरेख, कागदी फुलापरी. म्हणजे कृत्रिम कागदी फूल जसं असते तशा फुलासारखं ते नसावं. तर ते दांभिक सुद्धा नसावं, वरवर नसावं. तर मनाभावातून केलेली सेवा हीच ईश्वराची पूजा ठरू शकते, असं आपण म्हणण्यास वावगं ठरणार नाही. आणि वंदनीय महाराजांनी आणखी ग्रामगीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सेवा कशा प्रकारे असावी. तर ज्याप्रमाणे सूर्य सकलांची सेवा करी, बदला न मागे तिळभरी, सातत्याने करी चाकरी अहोरात्र. म्हणजे सूर्य ज्याप्रमाणे आपल्याला उजेड देतो, प्रकाश देतो, तर तो आपली चाकरी करतो, अहोरात्र तो चाकरी करतो. आणि आपल्याला त्यामधून तो सूर्य मोबदला मागतो का?
नाही मागत. म्हणजेच हे निष्काम भावनेचे एक उदाहरण आहे आपल्यासाठी. आणि आपली निर्मिती सुद्धा जी आहे ती निसर्गातूनच झालेली आहे. आणि त्यामुळे आपण निष्काम भावनेने कार्य केलं पाहिजे. आपल्याला निसर्गातून हे सर्व शिकायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे आणखी एक वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेमध्ये ओवी सांगितलेली आहे की वृक्ष सर्वांची सेवा करतो, पुष्प फळे पत्रे देतो, प्रसंगी प्राण तोही अर्पितो सेवेसाठी आपुल्या. वृक्ष जे आहे ते वृक्ष आपल्या सर्वांची सेवा करतो, पुष्प फळे पानं आपल्याला देतो आणि प्रसंगी प्राणही तो आपल्यासाठी अर्पण करतो. म्हणजे आपण झाडाची वृक्षतोड करून आपल्या सुख सुविधेसाठी त्याचा आपण वापर करतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्या ते उपयोगी पडत आहे. तर अशा पद्धतीने आपण निष्काम कर्माचे अनेक असे उदाहरणं आपण पाहतो. तुकारामदादा गीताचार्य यांनी सुद्धा खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि तुकारामदादा गीताचार्य यांनी निष्काम भावनेने कार्य केलेलं आहे. माझं वाचनामध्ये आलेलं आहे. वंदनीय तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता जी आहे तर ती ग्रामगीता जी आहे त्या सार्थ ग्रामगीता जी आहे ती सार्थ ग्रामगीता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सार्थ ग्रामगीता म्हणजे अर्थासह जी ग्रामगीता आहे त्या ग्रामगीतेमध्ये तुकारामदादा गीताचार्य यांचं मी मनोगत या अभ्यास करताना वाचण्यात आलेलं आहे की निष्काम भावनेने कार्य कसं असावं. तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुकारामदादांवर गुरुदेव सेवा मंडळाचं प्रचाराचं कार्य त्यांच्या खांद्यावर दिलेलं होतं. त्यांच्यासोबतच वेरुळकर गुरुजी आणि ऋषी घुसरकर महाराज, नारखेडी दादा हे सर्व त्यांच्यासोबतच काम करायचे. आणि तुकारामदादांनी असा निर्धार केला होता की प्रार्थना मंडळ स्थापन करायचे. प्रार्थना मंडळ प्रत्येक गावोगावी स्थापन करायचे. आणि तुकारामदादांनी असं मनाशी ठाम धरलेलं होतं की तुकारामदादा त्या काळामध्ये त्यांनी असं ठरवलं की दिवसातून 5 प्रार्थना मंडळ स्थापन झाल्याशिवाय मी जेवण सुद्धा करणार नाही. शेंगदाणे आणि गूळ खाऊन तुकारामदादा गावोगावी प्रवास करून त्या ठिकाणी प्रार्थना मंडळ स्थापन करायचे. आणि 5 प्रार्थना मंडळ स्थापन केल्याशिवाय मी अन्न सुद्धा घेणार नाही असा त्यांनी निर्धार केला होता. आणि त्या गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा स्थापनेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं कार्य तुकारामदादा यांनी केलेलं आहे. ऋषी घुसरकर महाराजांनी सुद्धा फार महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यानंतर गुरुजींच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन मिळत आहे. आणि आमचं परम भाग्य समजतो की गुरुजींचा दरवर्षी आम्हाला 2 दिवस सहवास लाभतो संत मोजरकर महाराज पुण्यतिथीनिमित्त. आणि गुरुजी न विसरता कुठेही जरी असतील तर 2 दिवसाचा वेळ काढून आवर्जून गुरुजी मोझर इजारा येथे पुण्यतिथी उत्सवासाठी येतात. आणि अधूनमधून गुरुजींसोबत संपर्क सुद्धा असतो. फक्त गुरुजींचं खूप प्रेम आहे, गुरुजींचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच आम्ही पुढे कार्य करत राहणार. संत मोजरकर महाराजांचं कार्य पुढे चालू ठेवण्याचं आम्ही मनामध्ये ठरवलेलं आहे. आणि त्यांचं कार्य हे अविरतपणे निष्काम भावनेने आम्ही करू अशा प्रकारचं आणि गुरुजींना इच्छितो. आणि शेवटी एवढंच सांगेल कि निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का, गाते रहे प्रभु नाम पर, प्रभु तत्व पाने के लिए. आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत निष्काम भावनेने कार्य आम्ही करत राहू अशा प्रकारची गुरुजींना ग्वाही देतो. आणि सर्वांना निष्काम कर्म करण्याची शक्ती, बुद्धी, युक्ती परमेश्वर देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या तोडक्या मोडक्या भाषेतील 1 तासापेक्षाही जास्त लांबलेलं प्रवचन मी आटोपत घेतो. सर्वांना जय गुरु. सद्गुरुनाथ महाराज की जय. फिनिश होऊन राहिलं इथं. फिनिश नाही आता.
देऊ नाही दादाला फोन लाव. सेवचं बटनच नाही येऊन राहिलं. सेवचं बटनच आलं नाही म्हणा. फक्त फिनिश दिसत आहे म्हणा. दिसते सर्वांना. मोबाईल पडला 4-5 वेळा. मी आणला होता मामाजी म्हणे आहे म्हणे स्टँडवर. फिनिशच आहे म्हणा फक्त.